कराडचे नवनिर्वाचित भाजप आमदार अतुल भोसले यांचा भव्य नागरी सत्कार। अतुल भोसले यांच्याकडून राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा गौरव। व्हीआयपीच्या कार्यक्रमांवरील उधळपट्टीला लगाम बसणार। खर्चासह कार्यक्रमांवरील सर्वच नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय। कल्याण पूर्व भागामध्ये आज वीज पुरवठा बंद राहणार। जाईबाई फिडर उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद। मुंबईचं कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअसनं वाढलं। तापमानामध्ये घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। 25 जानेवारीपासून तापमान 36 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता। सीबीएसई 12वीचे अंतर्गत गुण भरण्यासाठी 14 फेब्रुवारीची मुदत। अंतर्गत श्रेणी गुण भरताना विलंब झाल्यास किंवा त्यामध्ये त्रुटी राहिल्यास ती दुरुस्त करता येणार नाहीत। कल्याणच्या सुभाष मैदानावरचं खोदकाम मनसेनं बंद पाडलं। मैदानाचा बळी घेतला तर अधिकाऱ्यांचा बळी घेणार, मनसेचा इशारा। खेलो इंडिया अंतर्गत इंडोर गेम्ससाठी मैदानावर खोदकाम। वनपर्यटनावेळी नियमांचं उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड। नागपूर खंडपीठानं खडकवासल्यानंतर वनविभागाची नवी कार्यप्रणाली तयार केली। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कराडमध्ये ठाकरे गटाकडून चित्रकला स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग। महर्षी गणपतराव साठे यांच्या जयंतीनिमित्त माढ्यामध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा। राज्यभरातील विविध भागामधील स्पर्धकांचा सहभाग।